प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर. भोकर येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांची सहविचार सभा व नूतन कार्यकारिणी निवड कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्याध्यक्ष देविदासराव बसवदेसर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्य पदाधिकारी दिलीपदादा देवकांबरे, फारुख बेगसर, राजेंद्र पाटील बावणे, अशोक पवरे, चंद्रकांत मेकाले यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित होते. सहविचार सभेत राज्याध्यक्ष देविदासराव बसवदे यांनी शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन करत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. संघ देश पातळीवर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कशा प्रकारे लढा देत आहे याची माहिती त्यांनी दिली. तसेच दिलीपदादा देवकांबरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भोकर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष रामदास तोष्टवाड सर तालुका, सरचिटणीस प्रताप भिसे सर तालुका, कार्याध्यक्ष शंकर कुढाडे सर तालुका, कोषाध्यक्ष राहुल नरवाडे. सर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नाकर सुरंगलेकर, संजय गुडले, प्रमोद पाटील राजवाडीकर, सुनील पाटील लष्करे, गंगेश तानुलवार, सुदाम बुरकुले, रंगराव कासरारे, मारुती जाधव, खेरबा काकडे, पंडित तोटावाड, NSSS कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर कुढाडे यांनी केले. भोकर तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आणला की जुनी पेन्शन मित्रो, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा पहिला जी अजेंड्यावर नंबर 1 ची मागणी आहे, जुनी पेन्शन योजना 2005 पूर्वीच्या लोकांना मिळालीच पाहिजे. याचं कारण असं आहे की देशभरावरती आंदोलन आली की या रथयात्रा काढल्या. त्या रथयात्रेतून आपण ज्या ठिकाणी गुजरातला आमचं अधिवेशन झालं, या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्या आपल्या अधिवेशनाला उपस्थित होती. त्याच्यामध्ये एकच मागणी होती की बाबा जुनी पेन्शन ही योजना लागू केली पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना आम्हाला का पाहिजे याचे आम्ही कारण दिलेलं आहे. आणि म्हणून आमचा हा शेवटपर्यंत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आता नवीन अनेक वेगवेगळे विषय निघतील, परंतु जुनी पेन्शन हा 1 नंबरचा विषय आमचा कायमस्वरूपी. आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत जुनी पेन्शन योजना ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ घेऊन चालणार आहे. उद्याच्या कालच्या हे याच्यामध्ये जंतर मंतर होता, उद्या होऊ घातलेलं आहे. आता आपल्याला मोठं जेल भरो आंदोलन करावं लागणार आहे की त्या जेलमध्ये सुद्धा जागा मिळणार नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण या देशामध्ये. आपण जरी बाहेर राज्य म्हणजे लांब असलो तरी मित्रो, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात या ठिकाणची बहुसंख्य लोक येण्यासाठी तयार आहेत आणि म्हणून जेलमध्ये जाण्यासाठी ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारचं संघटना वेगवेगळ्या जरी माध्यमाचं कुठली असतील, फक्त आता सांगताना एक सांगितलं आणखी की आपल्याच महाराष्ट्रामध्ये, आपला महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. या पुरोगामी राज्यामध्ये आपल्याला अनेकाला लोकशाही पद्धतीने विचार मांडण्याची भूमिका वेगवेगळ्या संघटना, परंतु मित्र ती करत असताना आपण आपलं विघटन कशा प्रकारचं दूर म्हणजे करत आहोत. आणि म्हणून कर्नाटकामध्ये जी एक संघटना आहे त्याचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करण्यात आला होता, केला नाही असं नाही की जयवंतराव पाटील ग्रामविकास मंत्री असताना आमची बैठक लावली. सगळे आम्हाला राज्याध्यक्षाला बोलवलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जा, तिथल्या संघटनेचा अभ्यास करा. त्यांना आम्ही सांगितलं ती संघटना अखिलचीच आहे. आज कर्नाटकचा माणूस आज आमचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे बोरकर साहेब, आणि ती आम्हाला सगळं माहिती आहे. परंतु बाकीच्या राज्याध्यक्षांना तुम्ही पाठवा. पण त्यांचं म्हणणं कसं असते की त्या ठिकाणी राज्याध्यक्षाची निवड ही आपल्याला स्टेट पातळीवरून आपल्याला एखादा सचिव करत असतो, ग्राम म्हणजे विकास मंत्र्याचा सचिव, आणि तिथं त्यांचा जो काही मानदा आपल्याला जसं सॅलरी आहे, कपात आपण एखाद्या बँकेचं कर्ज घेतलं तसं त्यांची 100च रुपये का असला ती आपल्या पगारातून दरमहा त्या संघटनेकडे मिळत असते. त्याच्यामुळं वेगवेगळे आंदोलन असतील, वेगवेगळे आपल्याला अधिवेशन असेल किंवा कुठल्याही नेत्याची आपल्याला ही भूमिका घेण्याची म्हणजे मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर असते. आणि त्यांचे सदनही जरी पाहिलं, कर्नाटकमध्ये गुजरातमध्ये शिक्षक भवन जरी पाहिलं तर ॲट ए टाईम आपल्याला किमान 5,000 लोक राहण्याची सोय अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे.